नमस्कार मैत्रिणींनो, मी जयश्री होम किचनमध्ये तुमचं मनापूर्वक स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत नारायणगाव स्पेशल बटाटा वडा। तर त्यासाठी मी इथं बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि भरपूर सारी कोथिंबीर, कढीपत्ता, आलं, हिरवी मिरची, लसूण, सोबतच तडक्यासाठी जिरे, मोहरी आणि हळदी पावडर सुद्धा घेतलेला आहे। तर पटापट बनवायला सुरुवात करूया। तर यामध्ये मी लसूण आणि हिरवी मिरची, आलं हे घातलेलं आहे। त्याचबरोबर हा कढीपत्ता सुद्धा घालणार आहे आणि याचं असं जाडसर वाटून घेऊया। तर इथं बघू शकता अशा पद्धतीचं मी जाडसर वाटण सुद्धा वाटून घेतलेलं आहे। त्याचबरोबर बटाटे सुद्धा उकडलेले खिसून घेतलेले आहे। तर यामध्ये आपण आता जाडसर वाटण आणि कुटलेले धने घालणार आहोत। तर हे कुटलेले धने आणि जाडसर वाटण। इथे मी एक पॅन ठेवलेला आहे आणि पॅन मध्ये 1 चमचा तेल घातलेला आहे। तर एक तडका देणार आहोत आपण। तर यासाठी मी जिरे, मोहरी आणि हळदी पावडर घेतलेला आहे। तर छान याचा तडका द्यायचा आहे आपल्याला। तर यावर आपल्याला हा तडका घालायचा आहे। तर इथं तुम्ही बघू शकता जिरे, मोहरी आणि हळदी पावडर घेतलेली आहे आपण। त्याचबरोबर यावर भरपूर सारी घालायची आहे कोथिंबीर आणि हे मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। सोबतच यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ सुद्धा घालायचं आहे। तर आधी आपण मीठ घालून घेऊया। चवीनुसार घालते मीठ आणि मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे। तर मिश्रण आपलं छान एकजीव करून झालेलं आहे आणि धने कुटून टाकल्यामुळे याला अप्रतिम चव येते। तर धन्याचा वापर तुम्ही नक्की करा आणि भरपूर सारी कोथिंबीर सुद्धा घाला। तर मी इथे छोटे छोटे बॉल्स बनवून घेत आहे। इथे बघू शकता तुम्ही हव्यात तर मी छोटे छोटे बॉल बनवून घेत आहे। तुम्ही हव्या त्या शेप मध्ये याला आकार देऊ शकता किंवा असं टिक्की टाइप सुद्धा बनवू शकता तुम्ही अशा आकाराचे किंवा बॉल्स। तर मी तर छोटे छोटे बॉल बनवून घेत आहे। तर इथं बघू शकता अशा पद्धतीचे मी बॉल्स बनवून घेतलेले आहेत आणि असा हे बटाटा वडा चवीला अप्रतिम लागते। नारायणगाव स्पेशल कढी वडा आहे हा। तर बनवायला सुरुवात करूया। तर बटाटा वडा तळण्यासाठी इथे घेतलेला आहे मी 2 कप बेसन। त्यामध्ये घालणार आहे चवीनुसार मीठ। तर यामध्ये चोळून घालणार आहे मी थोडासा ओवा, अर्धा चमच आणि थोडं पाणी घालून मिक्सरच्या सहाय्याने पीठ हे मिक्स करून घेणार आहे। तर इतपत मी पीठ असं घट्टसर भिजवून घेतलेलं आहे। तर यामध्ये घालायचा आहे अर्धा टीस्पून खाण्याचा सोडा, यावर घालायचं 1 थेंब पाणी। तर पीठ थोडंसं घट्टसर असल्यामुळे मी परत 1 चमचा पाणी घातलेलं आहे आणि इथं बघू शकता अशा पद्धतीचं पीठ मिक्स करून घेतलेलं आहे। तर पिठाची कन्सिस्टन्सी कशी आहे ते दाखवणारच आहे मी। तर इथं बघू शकता अशा पद्धतीचं आपल्याला पीठ हवंय। तर आता बनवायला लगेच सुरुवात करूया। तर मी इथं बटाटा वडा घेतलेला आहे आणि अलगद असा बेसनामध्ये मी मिक्स करणार आहे आणि हाताचा म्हणजे हात न भरवता हा बेसन वडा, बटाटा वडा असा अलगद तेलामध्ये सोडणार आहे। तर इथं बघू शकता तुम्ही अजिबात चटका लागण्याची भीती नाही किंवा तेल अंगावर उडण्याची भीती नाही। तर अशाच पद्धतीने मी बाकीचे सुद्धा वडे असेच तेलामध्ये सोडणार आहे। आणि करायला खूप तर इथं बघू शकता तुम्ही अतिशय छान आपला बटाटा वडा झालेला आहे आणि फुगला सुद्धा आहे। तर मस्त खुसखुशीत असा तळून घेणार आहोत आपण। तर बघू शकता अतिशय छान असे आपले बटाटे वडे झालेले आहेत। तर अशाच पद्धतीचे आपण बाकी सुद्धा बनवून घेऊया। तर परत एक वेळेस मी दाखवत आहे। हे बघा अशा पद्धतीचे आपल्याला बटाटे वडे सोडायचे आहे। म्हणजे काय होईल, हाताला चटका सुद्धा लागणार नाही
तेलसुद्धा हातावर उडणार नाही आणि इझिली आपले बटाटे वडे बनवले जातील आणि हातसुद्धा भरणार नाही. तर भरपूर साऱ्या टिप्ससह तुम्हाला मी बटाटे वडे दाखवत आहे आणि सर्व बटाटे वडे मी अशाच पद्धतीने बनवून घेणार आहे. तर इथं बघू शकता तुम्ही अतिशय छान असे आपले बटाटे वडे फ्राय होत आहेत. तर सर्व बटाटे वडे आपण अशाच पद्धतीने बनवून घेऊया. तर इथं बघू शकता. तर इथं बघू शकता रेडी झालेले आहेत आपले बटाटे वडे. तर आता कढी बनवायला सुरुवात करूया. तर दह्याची कढी बनवण्यासाठी इथे घेतलेला आहे मी दही 1 पावशर आणि त्यामध्ये मिक्स करण्यासाठी घेतलेला आहे हिरवी मिरचीचं वाटण. इथे घेतलेलं आहे 4 चमच छोटे बेसन. तर कढी कशी बनवायची याचा व्हिडिओ मी आधीसुद्धा टाकलेला आहे, तरी परत एक वेळेस. चवीनुसार यामध्ये घालायचं आहे मीठ आणि हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. तर मिश्रण छान असं फेटून घ्यायचं आहे. यात मी हवं इतकं पाणी टाकायचं आहे. आपल्याला जेवढी पातळ कढी हवी आहे त्यानुसार यामध्ये पाणी घालायचं आहे. तर पाणी घालून घेऊया. मिक्सरच्या भांड्यामध्ये मी वाटण काढलं, त्यामध्येच पाणी घालून हे मिश्रण पातळ करत आहे. तर गरजेनुसार पाणी घालून झालेलं आहे. तर परत मी यामध्ये अर्धा कप पाणी घातलेलं आहे आणि यामध्ये घालायचे आहे आता अर्धा चमच हळदी पावडर. तर इथे मी कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये मी लसूण घातलेला आहे. परत त्यावर घालत आहे 2 चमचे तेल, अर्धा चमच मोहरी घातलेली आहे. त्यानंतर अर्धा चमच जिरे. त्यानंतर यामध्ये घातलेला आहे कढीपत्ता आणि छानसं तडका देऊन झालेला आहे. तर आपण जे कढीचं मिश्रण बनवलं होतं ते घालूया. आणि छान असं कढीला उकळी आणायची आहे. तर इथं बघू शकता छान आपली कढीला अशी उकळी आलेली आहे. तर अजून आपल्याला 2 ते 3 मिनिटं छान असं उकळू द्यायचं आहे. मला ही कढी बनवायला कमीत कमी 7 ते 8 मिनिटं लागलेली आहेत आणि दह्याची कढी तेव्हाच होते, जास्त वेळ लागत नाही. तर इथं बघू शकता छान अशी उकळी आलेली आहे. शेवटी यावर आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. तर कोथिंबीर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर या स्टेजवर आपण थोडीशी कोथिंबीर घालूया आणि छान एक हलकीशी उकळी काढून घेणार आहोत. रेडी आहे आपली मग दह्याची कढी. तर कशी वाटते मग तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. तर इथं बघू शकता छान अशी उकळी आलेली आहे आणि कढी एकदम परफेक्ट झालेली आहे. तर या स्टेजवर आपल्याला बंद करायचं आहे. आहेत आपले बटाटे वडे आणि कढी सुद्धा. तर नारायणगाव स्पेशल कढी बटाटे वडे रेडी आहेत. तर इथं बघू शकता तुम्ही. सर्व करून घेऊया. तर मग कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि असेच माझे छान छान व्हिडिओ बघत राहा आणि प्रतिसाद देत राहा. तर रेडी आहे आपला नारायणगाव स्पेशल बटाटा कढी वडा. तर असेच माझे छान छान व्हिडिओ बघत राहा, खात राहा, मस्त राहा आणि भरपूर सारे कमेंट करत राहा. असंच प्रतिसाद देत राहा आणि असेच माझे छान छान व्हिडिओ बघत राहा. धन्यवाद.